29 महानगरपालिकांच्या निवडणूक निकालांवर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केलेल्या या काही प्रतिक्रिया। आणि ज्या प्रकारे वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये रेकॉर्ड ब्रेक अशा पद्धतीचं मॅन्डेट आहे, या मॅन्डेटने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की लोकांना विकास हवा आहे, लोकांना प्रामाणिकता हवी आहे आणि म्हणून लोकांनी आपल्याला या ठिकाणी निवडून दिलेला आहे। आणि आज एक गोष्ट अजून या निकालाने स्पष्ट केलेली आहे, महाराष्ट्राचा विश्वास हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींवरच आहे, हे देखील या निकालाने स्पष्ट केलेलं आहे। आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं या निकालाच्या निमित्ताने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचंही मी स्मरण करतो, कारण त्यांचाही आशीर्वाद हा आपल्या महायुतीच्याच पाठीशी होता आणि म्हणून हा विजय आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे। काही लोकांनी ही निवडणूक भावनेच्या आधारावर निवडणूक लढवली, परंतु तरी सुद्धा या ठिकाणी महायुतीला लोकांनी कौल दिलाय। 3.5 वर्षातलं जे काही आमचं मुंबईतलं काम, मी 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना, आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, वर्षभराचा कालावधी आपण पाहिला तर 3.5 वर्षामध्ये मुंबईकरांसाठी केलेलं काम जे आहे, म्हणजे कॉन्क्रीटचे रस्ते, सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन्ट, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, रखडवलेली थांबवलेली मेट्रो, स्टे दिलेला कारशेड, असे अनेक प्रकल्प जे थांबवले होते त्याला आम्ही चालना दिली। आणि 25 वर्ष ज्या लोकांनी मुंबई महापालिकेमध्ये सत्ता राबवली त्यांच्या विरोधामध्ये लोकांनी मतदान केलेलं आहे आणि मुंबईकरांनी विकासाला स्वीकारलं आहे। आणि म्हणजे ज्यांनी विकासाला विरोध केला त्याला नाकारले। आगामी काळात आम्ही आमची वैचारिक भूमिका आणि राजकीय जी लढाई आहे ती लढत राहू। ही सत्तेचं राजकारण नाही तर हे विचारांचं राजकारण आहे, या भूमिकेतून आम्ही पुढे जात आहोत। लोकशाही खरोखर संकटात आहे हे वेगळ्याने सांगण्याची आवश्यकता नहीं। वो राज्य के मुख्यमंत्री है, मुख्यमंत्री होने के नाते अमर्याद अनलिमिटेड पावर होती है, पुलिस होते हैं उनके हाथ में, और भी लोग और भी ताकत होती। अगर दूसरा कोई मुख्यमंत्री होता तो भी यही रिजल्ट आते। आचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशा या लढाईत उत्तम झुंज दिली असं सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचं कौतुक केलं आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नसलं याचं दुःख आहे। जे नगरसेवक निवडून आलेत ते तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत असेल असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की, असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या संदेशात व्यक्त केला आहे। जालना जिल्ह्यातल्या जालना आणि